नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी येते आणि त्या श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी आपण सज्ज होऊया वेगवेगळ्या मोराच्या रांगोळ्यांनी. हो मैत्रिणींनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी, ज्यालाच गोकुळाष्टमी आणि जन्माष्टमी असंही म्हणतात, हिंदू धर्मात हा एक महत्त्वाचा सण आहे, ज्या दिवशी आपण श्रीकृष्णाच्या जन्मात आणि त्यांचा तो दिवस उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करत असतो. जन्माष्टमी हा भगवान विष्णूच्या 8व्या अवताराच्याच म्हणजेच श्रीकृष्ण जन्माचा दिवस आहे. श्रीकृष्णांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेतला होता असं मानलं जातं. आणि यासाठी आपण एक रेडी रांगोळी घेऊन आलो आहे आणि ती म्हणजे मोरपंख, मोराची रांगोळी. इथे मी एक A4 म्हणजेच झेरॉक्स साईज एवढा A4 OHP शीट घेतली आहे. 100 मायक्रॉनची सुद्धा मैत्रिणीनं तुम्ही इथे OHP शीट घेऊ शकता, पण मी इथे 175 मायक्रॉनची OHP शीट घेतली आहे. एका OHP शीटवर मी ऑलरेडी प्रिंट म्हणजेच ही ड्रॉ केलेली डिझाईन इथे मी प्रिंट करून घेतली होती, ट्रेस करून घेतली होती. आता मला काय ना 2 वेगवेगळ्या दिशेचे पिकॉक हवे होते, म्हणजे एक या साईडला पाहणारा आणि एक लेफ्ट साईडला पाहणारा. तर म्हणूनच मी इथे उलट्या साईडला माझी OHP शीट ठेवली आहे आणि आता मी ह्या साईडची एक डिझाईन ट्रेस करून घेतली आहे. मी आशा करते की तुम्हाला मी काय बोलण्याचा प्रयत्न करते हे समजलं असेलच. म्हणजेच मी ह्याची A4वर प्रिंट घेतली, पहिल्यांदी एका OHP शीटवर माझं ट्रेस करून झालेलं होतं आणि आता त्याला उलट्या बाजूला ठेवून मी दुसऱ्याकडचा म्हणजेच दुसऱ्या दिशेला बघणारा, विरुद्ध दिशेला बघणारा पिकॉक इथे मी ड्रॉ करून घेत आहे. मोरपंख ड्रॉइंग आपण खास करून कशासाठी घेतली आहे हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला माहितीच आहे. आपण हा दिवस आनंद, उत्साह आणि अगदी उपवास तर आपण करतोच, पण त्याचबरोबर आपण त्याची पूजाही मांडत असतो 12 वाजता. मला अजूनही आठवते की लहानपणी अगदी 12 वाजेपर्यंत आमची आई आम्हाला जागवायची की नाही, आत्ता नाही, आजच्या दिवशी तरी तुम्ही कळ काढा. अगदी आधी थोडंसं खाऊ घालायची आणि सांगून ठेवायची संध्याकाळपासूनच की आज आपल्याला 12 वाजेपर्यंत काहीही मिळणार नाही आहे. त्यामुळे अजूनही तो दिवस आठवतो, पण त्यावेळेला फार कंटाळा यायचा. 12 वाजेपर्यंत काहीच खायला मिळायचं नाही जास्त, आणि पुरी आणि नंतर ती शेगड्याची भाजी आणि अगदी तो सुंठाचा प्रसाद. म्हणजे ते खाल्ल्यानंतर जेव्हा पोट तृप्त व्हायचं ना, तेव्हा असं वाटायचं वा, हे असं काहीतरी पूजा रोज आली पाहिजे. पण त्यावेळेला ते इतकं महत्त्वपूर्ण, तितकं उत्साहाने साजरा करता नाही आलं. पण यावेळेला नक्कीच आपल्या रेडी रांगोळीने मी नक्कीच चांगल्या प्रकारची पूजा, उपवास आणि तो आनंद मला जास्तीत जास्त घेता येणार आहे. इथे पहा, आपलं ट्रेस करून डिझाईन रेडी आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता द मॅजिक. इथे मी एका OHP शीटवर मॅजिक म्हणजे असं काही वेगळी अशी मॅजिक नाही आहे, पण मी म्हणजे पेनाची इंक ज्या बाजूला आहे, आता जर तुम्ही उलट्या बाजूला जर पेनाची इंक ठेवली ना तरी पण चालणार आहे, त्याच्यावर पण तुम्ही रांगोळी स्टिक करून घेऊ शकता. पण काय होईल ना, खालच्या साईडला जर सपोज एखाद्या वेळेस काहीतरी थोडंसं असं ऑइली पाणी लागलं पूजेच्या ठिकाणी, तर तुमचं आउटलाईन जाऊ शकते, रांगोळी जाऊ शकते. आणि म्हणून मी पेनाची इंक ज्या साईडला आहे म्हणजे उलट्या साईडला, आणि म्हणून तर हा अट्टास चालला होता की ह्या साईडला पाहणारा मोर आणि त्या साईडला पाहणारा मोर, असे 2 वेगवेगळे मोर मी इथे 2 OHP शीटवर ट्रेस करून घेतली आहे. आपलं नेहमीचं मिश्रण बनवलं आहे, म्हणजेच फेविकॉल MRमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे, अगदी थिक मिश्रण बनवलं आहे आणि त्या थिक मिश्रणावर अगदी थिक रांगोळी मी इथे टाकून घेणार आहे. कारण मी इथे कोणत्याही प्रकारचे 2-2 लेअर देत बसणार नाही आहे. मी इथे फक्त आणि फक्त एकच लेअर चढवणार आहे. का माहिती आहे का, या काही खास रांगोळ्या आहेत ना, त्या आपल्याला वारंवार वापरता येत नाही, त्या फक्त आणि फक्त त्याच दिवशी वापरता येणाऱ्या आहेत आणि पटापट बनवायचे आहेत. म्हणजे बघा, आज 13 तारीख आहे आणि उद्या 14, 15, 16ला जन्माष्टमी.
म्हणजे अगदी रेडी राहायला हवं आहे. आणि मला काय फक्त काही नुसती पाटाभोवतीची रांगोळी नाही रेडी करायची आहे, मला उंबरठ्यावरची पण रांगोळी रेडी करायची आहे. येणाऱ्या 2 दिवसात मी प्रयत्न करणार आहे की एक नवीन अशी बॉर्डर रांगोळी तुमच्यासाठी घेऊन येईल, एक नवीन आयडिया जी ह्याआधी तुम्ही यूट्यूबवर कधीच पाहिली नसेल. म्हणजे मला तुमच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाने आणि तुमच्याकडून मिळणाऱ्या जेवढ्या पण कमेंट्स येत आहेत त्या सगळ्यांनी अगदी मनापासून मोटिवेटेड होत राहते की चल अजून काहीतरी आपण आपल्या फॉलोवर्ससाठी आणू शकतो. आणि नवीन नवीन डिझाईन्स, नवीन नवीन आयडिया त्यांच्यासाठी शोधण्यामध्ये पूर्ण वेळ घालवत असतो. आता इथे पहा, माझा मुलगाही मला खूप मदत करत असतो आणि त्यामुळे ते पॉसिबल आहे, कारण त्याचं स्वतःचं शेड्यूल आवरून माझ्या काही कामांमध्ये रंगसंगती मला सांगण्यासाठी किंवा काही आयडियाज देण्यासाठी त्याच्या आयडियाजसुद्धा मी घेत असते, त्याची मदतही सुद्धा होत असते. आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छोट्या छोट्या हाताने तो मला पटापट मदत करत असतो. त्याला मी एकदा सांगितलं की बाळा इथे आपण हा कलर भरणार आहोत, बस तो सज्ज राहतो कलर आणण्यापासून, काही बॉक्सेस आणून देण्यापासून. म्हणजे काय असतं ना, कधी कधी आर्टिस्टिक लोकांनासुद्धा असे हेल्पिंग हँडची गरज असते आणि ते हेल्पिंग हँडचं काम तो अतिशय सुंदर पद्धतीने करत असतो आणि त्याच्यात मला आनंद आहे. मस्त करत राहतो, फटाफट मी ग्लू लावत असते, मिश्रण लावत असते आणि तो पटापट रंगसंगती टाकत असतो. फक्त कधीतरी चिडतो की मी म्हणाले की नाही चल दे आता मी करते, झालं आहे तुझं काम झालं आहे. मग त्याला असं वाटतं की अरे यार थोडंसंच मला मदत करायला लावलं. त्याला एकदम पूर्ण मदत करायची असते, अगदी रांगोळी संपेपर्यंत मदत करायची असते. मग मला फायनली परत त्याला बोलवावं लागतं, परत तो करत राहतो आणि त्या गमती जमती करत आमची रांगोळी कंप्लीट होत असते. आणि मला आनंद आहे की प्रत्येक रांगोळीच्या काही रंगसंगतीला त्याचा हात लागत राहतो आणि जाणाऱ्यांना सगळ्यांना सांगत असतो की हे कलर मी फील केलेला आहे. मग मी गप्प राहते, कारण लहान मुलांना आवडतं ते असं स्वतःचे काही गोष्टी सांगायला, दाखवायला की अरे हे मी किस्से चांगल्या पद्धतीने केले असो. पण इथे पहा, आपली रांगोळी हळूहळू कंप्लीट होते. म्हणजे मोर करायला घेतला ना की एक सिलेक्टेड कलर्सच येतात, दुसरे कोणते कलर आपण बाहेर काढूच शकत नाही. म्हणजे पिंक नाही काढू शकत, अगदी दुसरे कोणते व्हायब्रंट कलर आपण काढू शकत नाही. लाईट ग्रीन, डार्क ग्रीन, मोरपंखी, जांभळा, बस. आणि ऑरेंज, कधीतरी ऑरेंज टाकला तरच, आणि रांगोळी कंप्लीट. ती इतके कलर्स त्याच्यामध्ये असतात मोराचे. म्हणजे खरंच आहे, मोराचं जे सौंदर्य आहे ते आपण रांगोळीत नाही उतरू शकत, पण ज्या काही डिझाईन्स असतात ना मोराच्या डिझाईन्समध्ये त्या सुंदर असतात. आणि त्या तितक्या सुंदर तरी आपण बनवू नाही शकत, पण त्याला शोभेल अशी नक्कीच बनवू शकतो. ही तुम्ही आयडिया पाहताय का की इथे मी मधला स्क्वेअर तसाच ठेवू केला आहे का माहिती आहे का? हे तुम्हाला पुढे कळेल. कारण ही जी रांगोळी आहे ना ती तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. आणि एकतर माझी ती स्टाईलच झाली आता. काय, आपण एक रांगोळी बनवल्यानंतर फक्त एकाच गोष्टीसाठी ती रांगोळी वापरत नसतो, आपण त्याचे वेगवेगळे उपाय त्याच्यामध्ये आपण देत राहतो आणि देणार आहोत. तुम्ही व्हिडिओच्या एंडला नक्कीच पाहाल की ह्याचे कितीतरी उपयोग मी देऊ केलेत, सांगू पाहते आणि ते तसे वापरूनसुद्धा दाखवलेत. आता अशी संधी मला कधी मिळणार आहे मला माहिती नाही, पण कधी तसं सेटअप माझ्याकडे अवेलेबल असेल की ज्याच्यामध्ये अगदी कुकिंग चॅनलमध्ये कसं आपण रेसिपी करून दाखवू शकतो ना, मला तसं काहीतरी रांगोळी करून दाखवायची आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि मग ती रांगोळी ठेवून दाखवायची आहे. माहिती नाही, पण नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये लवकरच तशी काहीतरी अरेंजमेंट माझ्याकडे होईल आणि मी प्रत्यक्षात उतरून प्रत्यक्षात तुम्हाला ती रांगोळी करून दाखवेल आणि प्रत्यक्षात ती रांगोळी ठेवूनसुद्धा दाखवेल की पहा तुम्ही ह्यासाठी ती वापरू शकता. मी फार पर्पजली या पाटाला पिंक कलरचा एक नवीन कपडा हंतरला आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पिंक कलरचं लोटस, पिंक कलरचे कपडे मोस्टली श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला पिंक हा कलर मधल्या काही गोष्टी वापरत असतात. अगदी पिंक कलरचा पाळणा मी यानंतर ॲड करणार आहोत पूजेला आणि त्यावर मटकी, बासुरी ह्या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट येणार आहे. ही पहा
पहिली डिझाईन तर तुम्ही पाहिलीच असेल, पण ही कॉर्नर डिझाईनसुद्धा वापरता येणार आहे. अशी कॉर्नरला काय फक्त ह्या पाटाभोवती नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, गणपतीची जेव्हा आपण आरास करणार आहोत, अगदी फुल मोठा टेबल असतो खालपर्यंत, तर खालच्या साईडला ना ही अशी शोभेल अशी डिझाईन तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. आता इथे पहा, उंबरठ्यावर बॉर्डर रांगोळी म्हणून सुद्धा ही इतकी सुंदर दिसत होती ना, मला असं वाटतं की काय ना, की वेगवेगळ्या पद्धतीचे आपण अजून आयडियाज त्यामध्ये काढले पाहिजेत. आणि ही डिझाईन अप्रतिम आहे. तुम्ही इथे पाहू शकता की ह्या डिझाईनला मी बाहेरच्या साईडला कडा टू कडा कट करून घेतला आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. आणि हो मैत्रिणींनो, करायला घ्या, कारण फार लवकर आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि केल्याने होतं आहे रे, आधी केलेचे पाहिजे. चला चला पटापट करायला सुरुवात करा आणि बनवून ठेवा अशी सुंदरशी रांगोळी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.